कालच्या व्हिडिओत आपण स्किन प्रिपरेशन म्हणजे काय कळून घेतलं सीटीएम. मग आता सीटीएम कसं करायचं हे तुम्हाला मी प्रॅक्टिकली दाखवणार आहे. आता बघा ह्या क्लायंटचा फेस आहे, ऑलरेडी हा मेकअप करून आलेला आहे. मग डायरेक्ट आपण वेट टिश्यूनी क्लीन करायचंय का? तर नाही. पहिलं मला ह्यांना कंपल्सरी क्लिन्झिंग करून घ्यायचं आहे. मग क्लिन्झिंग करण्यासाठी स्टेप 1 पहिलं म्हणजे तुमच्या हातात अंगठ्या अजिबात नसाव्यात. मेकअप करताना तुमच्या हातात अंगठ्या नसाव्यात. जेणे आपण प्रिकॉशन घेतलं तर क्लायंटला पण छान वाटतं की आपली ती केअर घेतात. म्हणून आपल्या हातात अंगठ्या नसाव्यात. मग पहिली स्टेप काय करायचं, मी यांचे लिप क्लिअर करते. आता हे मी यांचे लिप क्लीन करून घेतलेले आहेत. आता मी क्लिन्झिंग घेते आणि तुम्हाला क्लिन्झिंग स्टेप बाय स्टेप दाखवते. एकदम हात आपले स्मूथली चालले. एक 2 मिनिट तुम्ही असं करून क्लीन करून वेट वाईपने पुसून घेतलं तरी चालेल. तुम्ही ह्याच्यावर एक्सफोलिएशन पण करू शकता, स्क्रब करू शकता. वेट टिश्यू घेतलेला आहे. आता वेट टिश्यूनी फेस क्लीन करणार. बघा आता मी फेस पूर्ण क्लीन करून घेतलाय. मग आपण आता कालच्या प्रमाणे होल्ड करायचं. आता दुसरी स्टेप म्हणजे आपलं क्लिन्झिंग झालं. आता टोन. टोनरच्या ऐवजी तुम्ही मिस्ट पण वापरू शकता. एनी ब्रँडचा तुम्ही मिस्ट वापरू शकता. आणि टोनर वापरायचं असेल एनी ब्रँडचा वापरू शकता. रोज वॉटर खूपच बेस्ट आहे. बघा आता क्लिन्झिंग झालं, टोनर झालं. आता मी मॉइश्चरायझर करते. आता बघा जर ऑइली स्किन असतं तर आपण मॉइश्चरायझर कुठलं वापरलं असतं, वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर किंवा जेल बेस्ड मॉइश्चरायझर. पण ह्यांची कॉम्बिनेशन स्किन आहे. टी झोन यांचं ऑइली आहे, सीझन सीझन यांचं काय आहे ड्राय. मग मी आता काय करतेय बघा, मी माझं टॉप सिक्रेट सांगते. आता ह्यांची कॉम्बिनेशन स्किन आहे, ड्रायनेस जास्त आहे, ऑइल कमी येतं. म्हणून मग मी काय करते ह्यांना एक मॉइश्चरायझर लावते. ती मॉइश्चरायझर लावण्याची पद्धत माझी टॉप सिक्रेट आहे, ती तुम्ही बघून घ्या. तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही तुमच्या ब्राईडला सुद्धा तुम्ही ही टेक्निक यूज करू शकता. मी कशी लावतीये, मी कडेतून म्हणजे फेसच्या साईड मधून